नमस्कार. आज मी फक्त त्यांच्याशी बोलतोय ज्यांच्या हातांनी घर वाढलं पण नाव घेतलं गेलं नाही, ज्यांनी मुलांच्या भविष्यासाठी रात्र जागून घालवली पण स्वतःच्या आरोग्याची चिंता केली नाही, ज्यांच्या प्रेमाला ओघळलेला म्हटलं गेलं कारण ते दिसत नाही. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या जगात जिथे लाऊड, फ्लॅशी, ड्रॅमॅटिकला व्हॅल्यू आहे, तुमच्या साधेपणाला कदर मिळत नाही. पण आज तुमची राशी तुम्हाला सांगते, हेच तुमचं खरं सौंदर्य आहे. कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र. चंद्र म्हणजे भावना, संवेदना, आईचं प्रेम. तुम्ही जेव्हा काही देता तेव्हा तुम्ही ते शांतपणे देता. कोणाला काही सांगत नाही, कोणाची प्रशंसा मागत नाही. पण आजच्या या जगात जिथे मी केलं हे दाखवायचं असतं, तिथे तुमच्या साधेपणाला वीक, बोरिंग किंवा ओल्ड फॅशन म्हणून डावललं जातंय. लोक म्हणतात तो ती काही बोलतच नाही, पण ते जाणत नाहीत की तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं बळ आहे. कारण कर्क राशीच्या लोकांचं मन एका ओघळणाऱ्या नदीसारखं असतं. ते खालच्या ओघात जगाला पाणी देत राहतं पण कधीही आवाज काढत नाही. तुम्ही मुलांना पैसे दिले पण स्वतःसाठी काही ठेवलं नाही. तुम्ही पती पत्नीला साथ दिली पण तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. आणि आता जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा कोणी म्हणतं तो ती काही बोलतच नाही. पण जाणून घ्या, ग्रह तुम्हाला ऐकतात. चंद्र तुमच्या प्रत्येक अश्रूला ओळखतो आणि तो सांगतो तू बदलू नकोस, जग तुझ्याकडे येईल. कारण खरी शक्ती नॉईजमध्ये नाही तर तुझ्या शांत मनामध्ये आहे. कर्क राशीच्या लोकांनो, तुमचं साधेपण हे तुमचं अदृश्य शस्त्र आहे. तुमचं प्रेम हे कधीही पुरेसं नसतं, पण ते जगाचं आधारस्तंभ आहे. एप्रिल 2026मध्ये चंद्र तुमच्या भावनांना रिस्पेक्ट देणार आहे. काही जण तुमच्याकडे येतील आणि म्हणतील आम्हाला तुमची गरज होती. हे तुम्हाला वाटतंय का की तुम्ही जुनाट झालात, की तुमच्या मूल्यांचा आता का राहिला नाही? पण जाणून घ्या, तुमचं सत्य हे जगाच्या फॅशनपेक्षा शाश्वत आहे. जग बदलतंय पण तुमच्यासारख्यांमुळेच ते जगण्याजोगं राहिलंय. तुम्ही जेव्हा घरात एकटे बसता आणि तुमच्या मनात विचार येतात मी काही केलं का जीवनात, तेव्हा हे लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक त्यागाची किंमत ग्रह ओळखतात. आणि आता या वयात तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही पुरेसे आहात. तुम्ही नेहमीच पुरेसे होतात. तुमच्या साधेपणामुळेच तुमचं घर एकत्र आहे. तुमच्या शांततेमुळेच तुमच्या मुलांना शांती मिळाली. तुमच्या त्यागामुळेच ते आज जे काही आहेत ते आहेत. तुमच्या राशीच्या भविष्यात हे लिहिलंय, जो शांतपणे देतो त्याला जगाचा आभार कधी ना कधी मिळेल. आणि तो वेळ आता येतोय. जर तुम्हाला वाटलं की हे माझ्याबद्दल बोलतोय तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा, जो नेहमी साधा वागतो पण त्याच्या हृदयाची कदर कोणी करत नाही. आणि सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर फक्त त्यांच्यासाठीच बोललं जातं ज्यांना जग समजत नाही पण ग्रह समजतात.